विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, नगर परिषद भरती 2026 चे काल या ठिकाणी काय प्रसिद्ध झालेले आहे, तर नवीन शैक्षणिक पात्रता म्हणजेच सेवा नियम प्रवेश प्रसिद्ध झालेले आहेत. ज्याच्यामध्ये गट क च्या 2151 जागा असणार आहेत आणि गट ड च्या 987 जागा असणार आहेत. अशा प्रकारे नगर परिषदेच्या एकूण किती जागा, तर 3138 जागा जागांसाठी पदभरती केली जाणार आहे. या जागांमध्ये निश्चितच वाढ होणार आहे. 3500 पेक्षा जास्त पदे जाहिरातीमध्ये येऊ शकतात. तर जिल्ह्यानुसार गट क ला किती जागा आहेत आणि गट ड ला किती जागा आहेत हे देखील सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे. फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे. आता या ठिकाणी बघू शकता, नागपूर विभाग जर बघितलं तर एक मिनिट, मला कलर इथं आणि पेन सिलेक्ट करू द्या, म्हणजे चांगलं समजून सांगता येईल. ठीक आहे. इथे जर बघितलं ना, तर नागपूर विभागाला गट क ला इथे जागा बघू शकता 352 आहेत आणि गट ड ला जागा आहेत 88. अशा प्रकारे 440 जागा आहेत. आता इथं जिल्ह्यानुसार अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा हे इथं गट क च्या जागा इथे बघा. या गट क च्या जागा आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर गट ड च्या जागा आहेत आणि गट क आणि गट ड मिळून इथे जागा दिलेल्या आहेत विभागा नुसार. इथे जागा बघून घ्या. सर्व माहिती तुम्हाला कुठे भेटेल आहे, तक्ता कुठे भेटेल हे देखील मी तुम्हाला सांगेल. त्याच्यानंतर इथं जर बघितलं तर अमरावती विभाग 330 जागा गट क ला. त्याच्यानंतर आहे इथे 157 जागा गट ड ला आणि इथं 487 गट क आणि गट ड मिळून येथे जिल्ह्यानुसार गट क च्या आणि या गट ड च्या जागा आहेत, हे नीट बघून घ्या. ठीक आहे. अशा प्रकारे इथं टोटल दिलेले आहे गट क आणि गट ड मिळून. त्याच्यानंतर नाशिक आहे, गट क च्या 403 जागा आणि गट ड च्या फक्त 8 जागा आहेत. अशा प्रकारे एक मिनिट. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यानुसार या आहेत गट क च्या जागा. गट क च्या जागा आहेत आणि या गट ड च्या आहेत. अशा प्रकारे ही इथं टोटल दिलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं जर बघितलं तर गट इथं आहे. इथं वरती या ठिकाणी पालघर, रत्नागिरी, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग एवढे आहेत. हे सर्व कोकण विभाग आहे. हे कोकण विभागाचे आहेत. तर इथं जर बघितलं तर गट क च्या इथं गट क च्या जर बघितल्या तर इथं टोटल जागा आहेत 139 आणि गट ड चे आहेत 61. अशा प्रकारे इथं टोटल दिलेले आहेत 200 जागा इथं तुम्ही बघू शकत आहात. ठीक आहे. कोकण विभाग सांगितले. त्याच्यानंतर पुणे विभाग बघू शकता. इथे पुणे विभागाला गट क च्या इथं बघू शकता. या सर्व गट क च्या जागा जर बघितल्या तर 296 जागा आहेत आणि गट ड च्या जर बघितल्या तर 116 जागा आहेत पुणे विभागाला. अशा प्रकारे एकूण बघू शकता 412 जागा आहेत टोटल इथं बघू शकता. ही आहे इथं पुढे गट क ची आणि गट ड ची मिळून टोटल आहे आणि या दोन्ही एकत्रित टोटल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे हा नागपूर विभागाला इथे जागा इथे बघू शकता. इथे 59 गडचिरोलीला गट क ला. अशा प्रकारे नागपूर 95, वर्धा 62, भंडारा 31, गोंदिया 38, चंद्रपूर 67 ह्या गट क च्या आणि या गट ड च्या जागा आहेत. अशा प्रकारे एकूण भरपूर साऱ्या जागा आहेत या नागपूर विभागाच्या. अशा प्रकारे हे नागपूर विभाग आणि खाली आहे इथं बघू शकता वेगवेगळे विभाग, सर्व विभागांचे टोटल. आता जर टोटल जर बघितला तर गट क च्या जागा असणार आहेत. गट क च्या जागा असणार आहेत 2151 आणि गट ड च्या जागा असणार आहे 987. अशा प्रकारे 3138 जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. शक्यतो जास्त जागा असणार आहेत. 3500 पेक्षा जास्त याच्यामध्ये जागा असू शकणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची ही अपडेट होती. संपूर्ण जे तथ्य आहेत, सर्व जी माहिती आहे आपल्या YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. जॉइन करा. सर्व माहिती हे सर्व तथ्य तिथे तुम्हाला बघायला भेटतील. अशाच प्रकारच्या माहितीसाठी अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.